राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या ऑडिओ क्लिपची चर्चा जोरदार सुरू आहे. काय नेमकं सुरू आहे पक्षामध्ये, कारण ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण समोर येतं? मी कोल्हापूरला आल्यानंतर आपल्या प्रसारमाध्यमामध्ये मी पाहिलं, या ऑडिओ क्लिपची मला काही माहिती नाही. मी गेल्यानंतर माहिती घेण्याचा प्रयत्न करेन, परंतु आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बहिणींनी यांच्या वतीनं सूत्रांनी जाहीर केलं की बाबा आम्ही लवकरात लवकर कोर कमिटीची बैठक घेऊन आपल्या पक्षामध्ये हा जो जे मतभेद चालू आहेत ते आम्ही निश्चितपणे संपवून वाटतं सुनेत्रा पवार बहिणी या सगळ्या हे पहिल्यातलं वादळ ठरेल आणि वादळ शांत होईल. पण पहिल्यातलं वादळ असलं तरी अजित पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहेत. अशा पद्धतीची चर्चा आहे. आपल्याच वरिष्ठ नेत्याबद्दल नाही, मी अजून काही ऐकून घेतलं नाही. मी उद्या समजून घेईन आणि त्यावर भाष्य करेन. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाणार अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. तटकरे साहेबांना शिवाय देण्यासाठी प्रयत्न केला. आता तटकरे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या सातत्याने बैठका सुरू आहेत आणि मला वाटते म्हसळा नगरपालिकेचा जो नगराध्यक्ष निवडलेला होता त्याला राजीनामा देऊन तटकरे साहेबांना नगराध्यक्ष त्यांच्या मतदारसंघातला केलेला आणि उपाध्यक्ष हा शिवसेनेचा होणार आहे अशी मी बातमी ऐकलेली आहे. मला वाटते शिवसेना आणि राष्ट्रवादीचं रायगडमधील भांडण हे लवकरच संपेल आणि एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे साहेब यासाठी प्रयत्न करतात. या सगळे पक्षातले हे सगळं ऑडिओ क्लिपचं प्रकरण पाहता येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आदित्य तटकरेंचं पद काढून घेतलं जाईल अशा पद्धतीचा एक दावा रोहित पवारांनी केला. आता रोहित पवारांचा आणि आमच्या पक्षाचा काही संबंध नाही. वास्तविक त्यांनी आमच्या पक्षाबद्दल बोलावं हे फार मोठं आश्चर्य आहे आणि म्हणून ज्या वेळा सुनेत्रा पवार बहिणी जसा निर्णय घेतील त्याप्रमाणे ते घडेल. गोकुळच्या संदर्भात हे अजून गोकुळबद्दलचं जे मी भाष्य केलेलं आहे किंवा लवकरच निवडणुका लागतील आणि मला वाटतं ती आता वेळ लवकर आली. शिवाजी पाटील म्हणतात की गोकुळ मुक्त मुश्रीफ करू. ते कोण सभासदाने करायचं काय शिवाय लोकांना? पण दोन दिवसापूर्वीच तुम्ही आभार मानले होते, ते काही बोललेले नाही. पण नाही, व्यक्तिगत टीका केली. व्यक्तिगत टीका, राजकीय टीका काय? तुम्ही सातत्यानं महायुती म्हणून ही निवडणूक लढवणार असं अजूनही ही म्हणताय. निवडणूक मात्र ते महायुती तुम्हाला- म्हणूनच होईल आणि महायुतीचाच अध्यक्ष होईल. त्याने आमदार पण त्याला अधिकार आहे ते घेतला असतं. आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून देखील कारखानदारांना चुकीच्या पद्धतीनं कर्जांचं वाटप केलं गेलंय अशा पद्धतीचा दावा देखील केला आणि येत्या काळामध्ये हे सगळे प्रकरण मी बाहेर आणणार हे आहे. चांगलं आहे ना. कारखानदारांनी त्याची नोंद घ्यावी. दाव्यासाठी ज्या पद्धतीचे आरोप केले जातात, कितीही काही करा पण गोकुळमध्ये कोणताही भ्रष्टाचार निघणार नाही असा विश्वास आहे तुमचा? 100% 5 वर्षात. साहेब, राष्ट्रवादी 24 आमदार पुतील असा गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केला. 24 आमदार भाजपच्या वाटेवर आहेत असा गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केला. आता मी तुम्हाला सांगितलं की रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल का बोलतायत हे मला कळत नाही. आता मी काय अधिक बोलणं योग्य नाही, परंतु त्यांनी वास्तविक संयम ठेवण्याची आवश्यकता आहे. सर, गोकुळच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं आपले कार्यकर्ते गेल्या काही वर्षातला गोकुळच्या कारभाराच्या चौकशीची मागणी किंवा माहिती मला मागवत आमचे आहेत कार्यकर्ते नाही, किंवा संस्था संस्था प्रतिनिधी प्रतिनिधी असतील. संस्था प्रतिनिधी ठीक आहे, त्याची चौकशी होईल. पण हे सगळं बघता महाडी काय मुश्रीफ असा एक वाद नवीन तयार होतोय असं वाटत नाही का तुम्हाला? कारण तर काय गरज नाही. तसं काय संस्था प्रतिनिधी काय मागावं कुणाच्या जावयाला किती तो दिलंय? आता त्या ज्याने मागितले त्यांना विचारा, मला काय माहिती. आता ज्याने मागितलेलं आहे, ज्याने बोललेलं आहे त्यांना विचारा ना. मला काय विचारायची गरज आहे, कारण मी काय माझं नाव नाही काय. नाही, पण अजूनही महाडी या सगळ्या प्रकरणामध्ये मौन महाडिकांचं आहे. कसं बघता तुम्ही? माझंही मौनच आहे. नाही, तुम्ही काहीतरी बोलताय तरी किमान. मी आता मंत्री असल्यामुळे तुम्ही आमच्या पुढे येता, त्याला जरा जाऊन विचारा. ठीक आहे, थँक्यू. ओळखलं का?